सर्वप्रथम सर्वांचे कसे आभार मानू मला तेच समजत नाही। तर सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की सगळ्यांनी माझ्या चॅनलला इतकं सारं प्रेम दिलेलं आहे। अगदी एका वर्षामध्ये जेव्हा माझे 200 ते 300 फक्त सबस्क्रायबर्स होते, तो सबस्क्रायबर बेस जो होता तो एका वर्षात वाढून 15,000 सबस्क्रायबर्सपर्यंत आणलेला आहे तुम्ही सर्वांनी। माझ्या चॅनलला इतका तुम्ही सपोर्ट केलाय की अगदी एका वर्षामध्ये माझ्या चॅनलचं वॉच अवर्स देखील तुम्ही कंप्लीट केलेला आहे। जेव्हा जेव्हा मी निराश होऊन चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि चॅनल अक्षरशः खरंच मी बंद करणार होते, तेव्हा तुम्ही सर्वांनी इतक्या कमेंट्स केल्या, इतकी त्यामध्ये प्रेरणा होती की नका तुम्ही चॅनल बंद करू, छान तुम्ही काम करता आणि करत राहा, तुमचं प्रयत्न करत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, नक्की तुम्ही पुढे जाल, प्लीज पुन्हा व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा। ह्या ज्या तुमच्या प्रेरणा होत्या त्या अगदी मनापासून होत्या, सगळ्यांच्या ज्या कमेंट्स होत्या त्या, आणि खरंच मी पुन्हा तुमच्या कमेंट्समुळेच म्हटलं चला पुन्हा आपण एवढे सगळेजण आपल्याला साथ द्यायला तयार आहेत, सपोर्ट करत आहेत, तर आपण हार मानणं योग्य नाही आहे। तर म्हटलं पुन्हा आपण स्टार्ट करूया, पुन्हा मग स्टार्ट केलं। कधी कधी काय होतं, माणूस निराश होऊन जातो आणि असू देत बंद करून टाकूया असं वाटत असतं आपल्याला, पण आपल्याला जे सपोर्ट करणारे असतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रतिसाद देणारे असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात आणि नेहमी आपण त्यांची जाणीव ठेवली पाहिजे। तर मी तर नेहमी जाणीव ठेवणार आहे, कारण की मी खरंच चॅनल बंद करणार होते, पण तुम्हा सर्वांनी मला जो सपोर्ट केलेला आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आज मी करू शकलेली आहे कारण की ना की मी पुन्हा वर्क केलं आणि माझं जे चॅनल आहे आज मला नोटिफिकेशन आलेली आहे की चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, तुम्ही अर्निंग करण्यासाठी इलिजिबल झालेले आहात, तुमचे 4000 घंटे कंप्लीट झालेले आहेत आणि मला नोटिफिकेशन आले। अक्षरशः काय सांगू, मला अचानक मी मोबाईल असं बघितला, घरातली कामच आवरत होती, आज आवरली नव्हती, थोडंसं कामं तीच आवरत होती आणि असंच थोडं आवरल्यानंतर मोबाईल हातात घेतलेला की लगेच नोटिफिकेशन आलेली की तुम्ही स्टार्ट करू शकता अर्निंगसाठी, तुम्ही तुमचा क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहे। काय सांगू, कुणाला सांगू आणि कुणाला नको असं झालंय मला त्या क्षणी। मग व्हॉट्सअपलाच मग आपलं स्टेटस ठेवलं। कसं असतं, आपण जेव्हा खूप आनंदी असतो, एखादी गोष्ट आपण कंप्लीट केली ना, असं कोणाशी तरी शेअर करावं असं आपल्याला वाटत असतं, तर असं असतं। तर हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण एकच आहे की बरेचदा तुम्ही खचून जाऊ शकता, निराश होऊ शकता, पण असे काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये असले पाहिजे जे तुम्हाला प्रतिसाद दिलं पाहिजे त्यांनी तुम्हाला, आणि नक्कीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी ते मदत करू शकले पाहिजे। असे काही जे मोजके व्यक्ती आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये नक्की असले पाहिजे। तुम्हाला खोटं वाटेल, खरंच प्रतिसादाचे शब्द खूप आणि खूप महत्त्वाचे असतात। जेव्हा आपण निराश होतो ना, तेव्हा एक जरी व्यक्ती आपल्याला म्हणला ना की नाही तुम्ही करू शकता किंवा तू करू शकतेस, तू ट्राय कर, आपल्याला खरंच मनापासून असं वाटत असतं की चला बघूया, तर ट्राय करून खरंच आपण करू शकतो का, आपण ट्राय करूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे असं वाटत असतं। आपण कितीही सकारात्मक असलो तरी एखादी वेळ अशी येते जेव्हा आपण निराश होत असतो। मग जेव्हा आपण निराश होतो ना, तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण निराश होतो। अक्षरशः आपण चॅनल असो किंवा कुठलीही गोष्ट आहे बंद करायचं आपण ठरवत असतो, तेव्हा आपल्या जवळचं जे प्रतिसाद देणारे जे व्यक्ती आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। ते खरंच मनापासून आपल्याला प्रतिसाद देत असतात, त्यांनाही वाटत असतं की आपण पुढे जावं आणि त्या दृष्टीने ते आपल्याला प्रेरणेच्या शब्दाने आपल्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करत असतात, आपल्याला म्हणत असतात की चला पुन्हा तुम्ही प्रयत्न करा आणि आपण ते शब्द ओळखून, आपण त्यांच्या जी प्रेरणा आहे, जो प्रतिसाद आहे तो ओळखून पुन्हा आपण प्रयत्न करण्याची गरज असते। जर आपण पूर्णपणे हारून प्रयत्न करणं बंद केलं ना, तर आपण कधीच जिंकू शकत नाही। त्यामुळे ना माझं फक्त एकच म्हणणं आहे, तुम्हाला जरी वाटत असेल की तुमचं चॅनल सक्सेस होणार नाही, तर प्लीज तुम्ही निराश होऊ नका, तुमचं चॅनल नक्की सक्सेस होणार आहे, नक्की। फक्त प्रयत्न सोडू नका, प्रयत्न सोडाल ना तर तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकणार नाही। जेव्हा माझे 200 सबस्क्रायबर्स होते तेव्हा एक व्यक्ती मला म्हणजे माझं जे हे आहे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही खूप छान व्हिडिओज क्रिएट करता, फक्त तुमचे सबस्क्रायबर्स आता कमी आहेत म्हणून आणि भविष्यात कधी निराश होऊन तुम्ही तुमचं चॅनल सोडू नका, तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल, सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल। आणि सांगायचं इतकंच आहे की अजिबात निराश होऊ नका, खरंच चॅनल पुढे जातं, चॅनलचं
जे वॉच आवर्स आहे ते देखील कंप्लीट होतं. जे क्रायटेरिया आहे तुम्हाला यूट्यूबचा कंप्लीट करायचा आहे तो नक्की कंप्लीट होत असतो. फक्त प्रयत्न सोडू नका. बऱ्याच जणांचं असं आहे की व्ह्यूज येत नाहीत किंवा वॉच आवर्स जे मिळवलेला आहे तो घटत चाललेला आहे. ह्या सगळ्यांवरती एकच उपाय आहे. तुम्ही इतकी प्रयत्न करा ना, तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग घ्या, तुम्ही लॉंग व्हिडिओज टाका, तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ देखील टाका, तुम्ही पोस्ट करा डेली, दररोजच्या बेसिसवर तुम्ही प्रयत्न करा. बघा चॅनल नक्की पुढे जातं. कोणते जे विषय आहेत जे व्हायरल जात आहेत त्यावरती तुम्ही काम करा. जे तुमच्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही नक्की नक्की तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही स्वतःवरती काम करायला हवं. हे खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्या चॅनलला जेव्हा प्रॉब्लेम आला होता आणि माझे वॉच आवर्स कमी कमी होत चालले होते, कारण की वर्ष संपलं होतं. एका वर्षात वॉच आवर्स कंप्लीट करायचा असतो आणि वॉच आवर्स एका वर्षात कंप्लीट नाही झाला तर दुसरं वर्ष जसं स्टार्ट होतो मागच्या वर्षीचा वॉच टाईम कमी कमी होत जातो. ह्या गोष्टीमुळे मी फार निराश झाले होते. मला असं वाटत होतं की मी मिळवलेला जो वॉच आवर्स आहे तो सगळा आता घटणार आहे. मी कसं कंप्लीट करायचं. मेहनत करते पण वॉच आवर्स वाढतच नाही आहे. या गोष्टीमुळे मी सुद्धा खूप परेशान झाले होते. पण माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, बंधुराजे आहेत, त्यांनी विक्रम भाऊंनी मला म्हटलं की ताई नाही, तुम्ही ना तुमचं कंटेंटकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आणि वॉच आवर्सचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही ते वाढणारच आहे. तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल करायचे आहेत, व्हिडिओजमध्ये काय बदल करायचे आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा आणि वॉच आवर्सचं टेन्शन घेऊ नका. तो वाढणारच आहे. खरंच हे जे प्रतिसाद आहे ना ते खूपच महत्त्वाचा असतो. बघा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी नेहमी म्हणते की जे तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करतात ना ते व्यक्ती खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा यूट्यूबवरती मी पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते यूट्यूबवरती सुद्धा असतात काही जे आहे ऑनलाईन स्पर्धा अवेलेबल करून देतात, तेव्हा मी भाग घेतला. त्यामध्ये माझा 3रा नंबरसुद्धा आलेला आहे. आणि माझे जे मावस भाऊ आहे बालाजी चव्हाण ह्यांनी मला खूप म्हणजे हे इन्स्पायर केलं की दीपा तू खरंच खूप छान बोलतेस आणि तुझं स्वतःचं यूट्यूब चॅनल असायला हवं. तू नक्की ओपन कर आणि नक्की तू त्याच्यावरती काम कर. नक्की तू सक्सेस मिळवशील. आणि त्या दृष्टीने मी माझं पहिलं चॅनल ओपन केलं देखील. पण त्या चॅनलवरती मला फारसं नॉलेज नव्हतं की कसं पुढे न्यायचं वगैरे काय. त्यामुळे ते चॅनल मी पुढे नेऊ शकले नाही. वर्षभर काम करून देखील माझं ते चॅनल मॉनिटाईज झालं नाही. मग माझं सेकंड प्रेग्नेन्सी वगैरे त्यामध्ये मग त्यावरती खूप ब्रेक झाला. आणि ह्या चॅनलवरती मग शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला लागले, शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जायला लागले. मग ह्यावरतीच मी वर्क करायला स्टार्ट केलं आणि हे चॅनल पुढे गेलं. तर ते एक माझ्या भावाचं एक खूप महत्त्वाचं की आपल्याला काही काही गोष्टी माहीत नसतात की आपण काय करू शकतो किंवा आपल्यामध्ये काय कौशल्य आहे आपल्याला समजत नाही कधी कधी. मग माझ्या भावाचेही खरंच मनापासून आभार. काय माहीत तो माझा हा व्हिडिओ बघेल की नाही बघेल, पण ना खूपच खरंच मनापासून धन्यवाद भाऊ. वाटत होतं की आता आपण काय क्षेत्र निवडावं काही समजत नव्हतं. घराबाहेर जाऊन जॉब करणं अशक्य होतं. मुलांना सांभाळण्यासाठी कोण नसल्यामुळे मलाच मग घरी थांबावं लागणं गरजेचंच होतं आणि फारसं असं काही सुचतच नव्हतं की काय करावं. अभ्यास वगैरे पण ट्राय केला पण मुलं घर ह्या सगळ्यांमध्ये ना शक्य व्हायलाच नव्हतं. म्हणजे जेवढं पाहिजे होता अभ्यास वगैरे तेवढा कंप्लीट होत नव्हता आणि पेपर्समध्ये छान मार्क्स येत नव्हते. त्यामुळे तेही शक्य वाटत नव्हतं. मग काय करावं ह्या सगळ्यामध्ये यूट्यूबचं जे हे आहे ते भाऊने मला सांगितलं की तू बघ ट्राय करून. मग मी ट्राय करायला सुरुवात केली. अक्षरशः 2-3 वर्ष झाले चॅनल मॉनिटायझेशनसाठी प्रयत्न करते. मॉनिटाईज होत नव्हतं चॅनल, पण यावर्षी खरंच मॉनिटाईज झालेला आहे. वर्षभर चांगलं सातत्य दिलं आणि नेमकं चॅनल कसं पुढे जातं ह्या सगळ्यांवरती अभ्यास करून त्या दृष्टीने काम केलं आणि चॅनल मॉनिटाईज झालं देखील. आज म्हणजे अर्निंगसाठी तुम्ही इलिजिबल आहात हे नोटिफिकेशन आलंसुद्धा आहे. तर असं सगळं होत असतं आपल्या आयुष्यामध्ये. काय फक्त प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात. कधी आपल्या म्हणजे कसं असतं संधी कधी कधी चालून येते आपल्यासमोर, फक्त त्या संधीचं सोनं आपल्याला करता यायला हवं. संधी ओळखायला यायला हवी, त्यावरती प्रयत्न करून त्या संधीचं सोनं करता यायला हवं. हे खूप महत्त्वाचं आहे. मार्गदर्शन आपल्याला अनेक जण आपले जवळचे करत असतात, पण ते मार्गदर्शनावरती आपल्याला चालायला लागतं असं पण आहे. जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल, नाहीतर नाही जाऊ शकत आपण. तर ज्यांनी पण निराश होत आहेत की त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे, वॉच आवर्स कंप्लीट होत नाही आहे,
त्याने निराश होऊ नका. फक्त तुमचं जे विषय आहे तुमच्या चॅनलचा त्यावरती अजून कसं जास्त चांगलं काम करता येईल त्या दृष्टीने काम करा. जरी समजत नसेल की अजून कसं मी चांगलं काम करू, तर जसं करत आहात त्याच पद्धतीने सातत्याने काम करत राहा आणि त्यातूनच तुम्ही हळूहळू शिकाल की काय बदल करावे लागतील. तर लाईव्ह स्ट्रीमिंग खूप महत्त्वाचे आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग करणं माझ्यासाठीही सोपं नव्हतं. जेव्हा मी या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीमिंग घेण्याचा निर्णय घेतला, माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं ते गोष्ट लाईव्ह स्ट्रीमिंग घेणं, किंवा ॲज अ लेडी जेव्हा कॅमेऱ्यासमोर आपण लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी बोलायला स्टार्ट करतो तेव्हा प्रत्येकच जण आपल्याला चांगली कमेंट करत असं होऊ शकत नाही. काही निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा येतात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कमेंट्सला हाताळण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. तेवढी तशी स्ट्रॉंग मेंटॅलिटी आपली असली पाहिजे की असू द्यात, आपण तर काही वाईट करत नाही आहे ना. पुढचा व्यक्ती जर आपल्याला काही वाईट बोलत असेल तर यूट्यूबनी तसे काही फीचर्स पण दिलेले आहेत की त्यांना तुम्ही ब्लॉक करू शकता किंवा हाईड करू शकता, टाईम आउट देऊ शकता. हे सगळे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शनचा तुम्ही उपयोग घेऊ शकता आणि तुमचं जे काम आहे ते तुम्ही सातत्याने करू शकता. तर मी वर्षभर लाईव्ह स्ट्रीमिंग जास्तीत जास्त घेतलेली आहे. तरी मला मुलांमध्ये जाऊन जास्त वेळ भेटायचा नाही, फिक्स टाईमचा नसायचा माझा. पण मेन म्हणजे तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला जास्त भेटलेला आहे आणि त्यामुळेच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारेच माझं वॉच अवर्स कंप्लीट झालेला आहे. आणि परत माझ्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण तो प्रॉब्लेम देखील सॉल्व झालेला आहे. तो प्रॉब्लेम मला SP टेक मराठी शुभम भाऊंनी माझा तो प्रॉब्लेम सॉल्व करून दिला. माझा ॲडसन्स व्हेरिफिकेशन फेल झालं होतं, तर तो प्रॉब्लेम माझा दादांनी सॉल्व करून दिला, शुभम दादांनी सॉल्व करून दिला. त्यांचे पण अगदी मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांनी खरंच म्हणजे नावं घेऊ शकत नाही, तितके सारे जण आहेत ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहेत. सोनाली बहिणी असो, रुपाली बहिणी असो, विक्रम भाऊ असो, नयन डाफरे यांनी सुद्धा छान सपोर्ट केलेला आहे. माझा जो भाऊ आहे ज्यांनी मला सजेस्ट केलं यूट्यूब चॅनलसाठी तो माझा बालाजी चव्हाण हा भाऊ. त्याच पद्धतीने माझ्या आईने सुद्धा फार सपोर्ट केलेला आहे. माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ, माझे वडील सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. मेन म्हणजे माझे मिस्टरांना फारसं हे क्षेत्र आवडत नव्हतं, पण त्यांनी देखील माझा हट्ट म्हणून का असेना पण त्यांचा एक म्हणजे स्पष्ट नाही पण त्यांच्या कृतीतून तो होकार मला दिसत होता. जे स्पष्ट नाही पण कृतीतून दिसायचा की जसं की वायफायची आवश्यकता होती मला. जेव्हा मला जे जास्तीत जास्त मला लाईव्ह स्ट्रीमिंग घ्यायच्या असायच्या तेव्हा डाटा बॅलन्स पुरायचं नाही, त्यामुळे मग वायफाय कनेक्ट आपण करून घ्यावं असं म्हटलं तेव्हा त्यांनी वायफाय कनेक्टसुद्धा करून गेलं. तर असं सगळं असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात आपला सपोर्ट. पण माझं एक म्हणणं आहे, कोणाचा सपोर्ट असो नसो, तुम्ही स्वतः खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण की कसं आहे ना, अडथळेसुद्धा येत असतात, आपल्याला मागे खेचणारे सुद्धा असतात. जेव्हा माझं चॅनल मी काम करत होते, काही जणी माझ्या मैत्रिणी मला म्हणायचं की किती दिवस झाले चॅनल ओपन करून, काय होतं की नाही चॅनल, म्हणजे काय ग्रोथ झालंच नाही तुझं चॅनल, सबस्क्रायबर्स तर कमीच आहेत, वॉच अवर्स पण म्हणजे काहीच सबस्क्रायबर्स वाढले नाही, असं आपल्याला बोलणारे सुद्धा असतात. त्या क्षणी थोडं खचल्यासारखं वाटत असतं आपल्याला. तर तरीसुद्धा मी नाही मनावर म्हणजे थोडंसं वाटायचं, पण मी म्हणायचे की असू देत, म्हणजे नाही ग्रो झालं माझं चॅनल असं वाटायचं. आणि काही जण असेल काय हे करतायत किंवा काय ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत असं पण काही हसणारे सुद्धा होते. आणि म्हणजे म्हणणारे बरेच होते असे की तुझ्याच्याने होणार नाही. पण मी म्हटलं की नाही, बघू, मी प्रयत्न करणार आहे आणि होईलच, नक्की होईल. हा माझा जो आत्मविश्वास होता तो थोडा स्ट्रॉंग होता की नाही मला करायचंच आहे असं. आणि काही जण असे होते की सपोर्ट तर नाही आहे जास्त, कोण काय सपोर्ट, कोण आहे आपलं ह्या क्षेत्रामध्ये, उगाच काहीतरी करायचं असं मागे बोलणारे सुद्धा होते. समोर माझ्या कोण बोलायचं नाही, पण आपल्याला समजतंच ना, कोणाकडून तरी कळतंच की ह्या व्यक्तीने असं म्हटलेलं आहे. तर असेही काही व्यक्ती होते की टॉन्ट करणारे किंवा आपल्याला हसणारे किंवा काय मजाक उडवणारे असे पण होते. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत अशा बऱ्याच गोष्टी होऊन जात असतात आपल्यासोबत, ज्या मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण मी नेगेटिव्ह गोष्टीकडे थोडं इग्नोर केलेल्या आहेत. ज्यांनी मागे ओढायचा प्रयत्न केला त्याचा फक्त मी 2 ते 3 दिवस स्वतःवर परिणाम करून घेतला आणि थोडंसं चॅनलवरती काम करणं बंद केलं होतं. पण ना लगेच 4थ्या-5व्या दिवशी लगेच मी म्हणायचे की नाही, ह्यांचं ऐकून मी माझे प्रयत्न नाही सोडू शकत. मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी काही चुकीचं करत नाही आहे, त्यामुळे
मागे फिरायचा विषयच नाही. आणि त्यातल्या त्यात जाऊन प्रतिसाद देणारे तुम्ही सर्वजणसुद्धा होते. मला आता प्रत्येकाचं नाव मी नाही हे करू शकत, कारण खूप सारे जण आहेत. व्ह्यूवर्स, माझे सबस्क्रायबर्स सगळे कमेंटद्वारे प्रतिसाद करायचे. तर धन्यवाद, खरंच खूप खूप धन्यवाद. काय सांगू, शब्दात व्यक्त करू शकत नाहीत आपण. सगळी जर्नी अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये काय काय सांगायचं असं होतं. तर खूप खूप म्हणजे काही जणांसाठी सोपं असेल, पण माझ्यासाठी हे सोपं नव्हतं, हे मलाच माहीत आहे. आता सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत असं पण आहे, पण माझ्यासाठी सोपं नव्हतं ही गोष्ट, की एवढ्या सगळ्या ज्या अडचणी होत्या ना, त्या वेगळ्याच अडचणी होत्या, ज्या मला मेंटली त्रास द्यायच्या त्या अडचणी. त्यामध्ये जाऊन असं वाटायचं की असू देत, जाऊ दे, बंदच करून टाकूया चॅनल असं वाटायचं नेहमी. पण त्या सगळ्या अडचणींवरती मात करून आणि प्रयत्न सुरू ठेवून आज आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. तर तुम्हा सर्वांना हेच मला म्हणायचं आहे की तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनवत असतात. त्यामुळे ना, त्या अडचणींवरती मात करून तुम्ही प्रयत्न करत जा. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. सातत्यमध्ये जी ताकद आहे ना, ती गोष्ट कशामध्येच नाही. त्यामुळे सातत्य ठेवून जो प्रयत्न करतोय ना, तो नक्की आणि नक्की पुढे जात असतो. त्यामुळे दररोज तुमचा एक तरी लॉंग व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पडलाच पाहिजे. तुमच्याला 2-3 तरी शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही टाकलेच पाहिजे, पोस्ट केलीच पाहिजे, आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही नक्कीच घेतलीच पाहिजे. ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत यूट्यूब चॅनलशी निगडीत, त्या डेली बेसिसवर तुम्हाला करायच्या आहेत. अजिबात निराश न होता. तुमचं चॅनल हळूहळू पुढे जाते का, ठीक आहे, हळूहळू पुढे जाऊ द्यात. एक जरी सबस्क्रायबर तुमचा एक दिवशी वाढत असेल तरी सुद्धा त्याचा आनंद स्वतःमध्ये निर्माण होऊ देत जा. कारण की एक सबस्क्रायबर्स गोळा करावा लागतो, एक घंट्याचा वॉच टाईम तुम्हाला मिळवावा लागतो. तेव्हा कुठं जाऊन यूट्यूबचा क्रायटेरिया हा पूर्ण होत असतो. सोपं नाही आहे, अजिबात सोपं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जाऊन कोणाचा सपोर्ट आपल्याला भेटत नाही आहे. आजूबाजूच्या कोणाचा तर अजिबात सपोर्ट भेटत नाही. कोणी तुम्हाला सपोर्ट करणार नाही, कोणी तुमचं कौतुक करणार नाही, काहीच नाही. काही मोजके जण असतात जे तुम्हाला पुढे जाताना बघू शकतात. प्रत्येकजण तुम्हाला पुढे जाताना बघू शकणार नाहीये. बऱ्याच जण आणि काही जणांना क्षेत्राबद्दल माहीत नसतं, त्यामुळे त्यांचं तर भलतंच असतं की होतं काही नाही, कशाला दररोज टाइम वेस्ट करत असते ही व्यक्ती, असंही म्हणणारे आहेत. ही रियालिटी आहे, असं आहे. पण मी ना, त्यांना जाऊन समोरासमोर कधी वाद घातला नाही तशा व्यक्तींशी, पण हे झालेलं आहे माझ्यासोबत देखील. त्यामुळे ना, आणि ह्याच्या पुढे देखील होत राहील कदाचित. पण त्या सगळ्यांना माझं जे यश आहे त्या यशाद्वारेच मी माझं उत्तर देणार आहे. कुणाशीही वाद घालायचा नाही आहे मला. आपलं यश हेच त्यांना उत्तर असतं. आणि काही जणांची चूकही नसते, काही जणांना काही क्षेत्राबद्दल माहीत नसतं, त्यामुळे तसं बोलत असतात, असं आहे. त्यामुळे इग्नोर करायच्या त्या सगळ्या गोष्टी आणि चांगल्या रीतीने आपले प्रयत्न करायचे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जपून काम करायचं आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे. खूप जपून काम करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा योग्य तो वापर करा. चांगलं जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याकडे भर घाला. पैसे वगैरे ह्या गोष्टीचा विचार नंतर करा. आधी तुम्ही काहीतरी करताय, लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवताय, ह्याचं समाधान मिळवण्याकडे तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. तर प्रयत्न करत राहा. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, बोलता बोलता काय काय बोलून गेले माहीत नाही. पण खरंच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे खूप धन्यवाद. अगदी सगळ्यांचं नाव जरी मी घेऊ शकले नाही तरीसुद्धा मला जाणीव आहे की खूप जणांनी मला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे नाव घेतलेल्यांचं आणि नाव न घेतलेल्यांचं आणि तुम्हा सबस्क्रायबर्सचं खूप 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 आभार सगळ्यांचे की इतका छान सपोर्ट केलेला आहे. नक्की मी माझे प्रयत्न नेहमी चालू ठेवेन. आणि अजून काय सांगू, नक्की मी माझे प्रयत्न चालू ठेवेन. आणि तुम्ही जे माझ्या चॅनलला प्रेम दिलेलं आहे ते असंच टिकून राहावं ह्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहीन. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस आहे. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र, जय भारत. खूप खूप धन्यवाद.